33व्या आसियान प्रादेशिक मंचाच्या बैठकीत पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी केलेल्या विधानांचा भारताने स्पष्टपणे आणि ठामपणे इन्कार केला असून ही विधानं निराधार आणि अनावश्यक असल्याचं म्हटलं आहे। या विधानांबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली। खोट्या गोष्टींचा प्रसार करण्यासाठी, सरकार प्रायोजित अपप्रचार करण्यासाठी आणि सीमापार दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या जगजाहीर कृत्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानने पुन्हा एकदा एका बहुपक्षीय मंचाचा कुटील हेतूने वापर केला, त्यात काहीच आश्चर्य नाही असं ते म्हणाले। जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य आणि अतूट भाग होते, आहेत आणि सदैव राहतील। तसंच या विषयावर भाष्य करण्याचा पाकिस्तानला कोणताही अधिकार किंवा कायदेशीर आधार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। शेजारी देशांवर आरोप करण्याऐवजी आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा गैरवापर करण्याऐवजी पाकिस्तानने आपल्या भूमीवरील दहशतवादाचं जाळं नष्ट करावं आणि आपली देशांतर्गत परिस्थिती सुधारावी असं भारताने म्हटलं आहे।